नमस्कार, मी प्रीती प्रभाकर होट्टे. संख्यांचे प्रकार यातील पुढच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये संख्यांच्या प्रकारामध्ये इव्हन नंबर आणि ऑड नंबर या दोन संख्यांचे प्रकार शिकलो आहोत. यानंतर पुढचा प्रकार आहे नॅचरल नंबर्स, म्हणजेच नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्येलाच काही ठिकाणी मोज संख्या असा देखील शब्द आलेला आहे. मग नैसर्गिक संख्या म्हणजे काय? तर नैसर्गिक संख्या म्हणजे निसर्गतः आपण ज्या संख्येना ओळखतो त्या संख्येला नैसर्गिक संख्या असे म्हणतात. मग नैसर्गिक संख्या सुरू कुठून होतात? तर नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम 1. 0 पासून नैसर्गिक संख्या सुरू होत नाहीत. 0 ही नैसर्गिक संख्या नाही. शून्याचा शोध नंतर लागलेला आहे, त्यामुळे नैसर्गिक संख्येमध्ये 0 हा अंक येत नाही. म्हणून नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम 1. म्हणूनच नैसर्गिक संख्या 1, 2, 3, 4 पासून अगणित आहेत. म्हणूनच म्हणतात नॅचरल नंबर्स आर इनफायनाईट. म्हणजेच नैसर्गिक संख्या ह्या अगणित असंख्य आहेत, त्यांचे काहीही मोजमाप नाही. नैसर्गिक संख्या ह्या असंख्य इनफायनाईट आहेत. मग परीक्षेला आपल्याला विचारू शकतात की सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? विच इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर इन मॅथमॅटिक्स. तर त्यावेळेला आपण सांगू शकतो की सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या ही 1 आहे. नॅचरल नंबर कंटेन्स ऑल ऑड नंबर्स अँड इव्हन नंबर्स. म्हणजेच नैसर्गिक संख्या ह्या सर्व समसंख्या आणि विषम संख्या यांना मिळून तयार होतात. म्हणजेच सर्व समसंख्या आणि विषम संख्या ह्या नैसर्गिक संख्येमध्ये येतात. यानंतरचा पुढचा प्रकार आपण प्राईम नंबर पाहणार आहोत. पुढचा प्रकार प्राईम नंबरच्या अगोदरचा होल नंबर हा प्रकार आपण पाहूयात. होल नंबर म्हणजे काय? तर होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या. मग पूर्ण संख्या कोणत्या आहेत? आपण नैसर्गिक संख्याची सुरुवात 1 पासून होते असे पाहिले, तर पूर्ण संख्यांची सुरुवात ही 0 पासून होते. शून्याचा नंतर शोध लागलेला असल्यामुळे नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात, तर होल नंबर म्हणजेच पूर्ण संख्या ह्या 0 पासून सुरू होतात. आणि होल नंबर देखील किंवा पूर्ण संख्या देखील अगणित असंख्य आहेत. म्हणूनच देअर आर इनफायनाईट होल नंबर्स असे म्हटले जाते. त्यानंतर ज्याप्रमाणे नैसर्गिक संख्येची सुरुवात ही 1 पासून होते, पूर्ण संख्येची सुरुवात ही 0 पासून होते. होल नंबर स्टार्ट्स विथ 0. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे, तर सर्वात लहान पूर्ण संख्या म्हणजेच स्मॉलेस्ट होल नंबर इज 0. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. दोन्हीमधला फरक एवढाच की नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम 1 आणि होल नंबर स्टार्ट फ्रॉम 0. या गोष्ट लक्षात ठेवली तर नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या या दोन्हीमधला फरक आपल्याला लक्षात येतो. दोन्हीही संख्या असंख्य अगणित आहेत. नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून होते, पूर्ण संख्येची सुरुवात 0 पासून होते. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1, सर्वात लहान शून्य संख्या सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे. अशा प्रकारे नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्येची आपण माहिती देऊ शकतो. यानंतर आपण पाहणार आहोत प्राईम नंबर. पुढचा प्रकार आहे प्राईम नंबर म्हणजेच मूळ संख्या. मग मूळ संख्या म्हणजे काय? तर आपण ज्या प्रकारे पाहत असतो की कुठलीही संख्या, समजा 24 ही संख्या आहे, तर 24 ही संख्या, या संख्येला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? तर 24ला 1 या संख्येने भाग जातो, 2 नी जातो, 3 नी जातो, 4 नी जातो, 6 ने जातो, 12 ने जातो आणि 24 ने जातो. या अशा अनेक संख्यांच्या पाड्यामध्ये 24 ही संख्या आहे. आता एक संख्या घेऊ आपण 11. 11 ही संख्या फक्त 1च्या आणि 11च्या पाड्यामध्ये आहे. म्हणजे 11चे विभाजक फक्त 1 आणि 11 आहे. म्हणून अशा संख्येला मूळ संख्या म्हणायचं. म्हणजेच काय मूळ संख्या म्हणजे काय? तर द नंबर विच इज डिव्हिजिबल बाय ओनली 1 अँड नंबर इटसेल्फ. म्हणजे ज्या संख्येला फक्त 1 किंवा ती संख्या स्वतः या 2 संख्येनेच भाग जात असेल, तर त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणायचं. द नंबर विच इज डिव्हिजिबल बाय ओनली 1 अँड नंबर इटसेल्फ इज कॉल्ड अ प्राईम नंबर. म्हणजेच ज्या मूळ संख्या ही फक्त, मूळ संख्येचे अवयव ही फक्त 1 आणि ती संख्या स्वतः हे 2च अवयव असतील, त्याला समसंख्या म्हणायचं. याची आपण व्याख्या अशा प्रकारे म्हणू शकतो. किंवा
फक्त एक किंवा दोन अवयव असणाऱ्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. दोन अवयव किंवा दोन विभाजक असणाऱ्या संख्येला मूळ संख्या असे म्हटले जाते. मग यामध्ये आपण मूळ संख्येविषयी काही परीक्षेत येणारे महत्त्वाचे नियम आहेत, कशा प्रकारचे प्रश्न येणार आहेत ते पाहूयात. मूळ संख्येबद्दल काही नियम आहेत. आपण परीक्षेत जास्तीत जास्त प्रश्न हे 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्येवर आधारित येत असतात. तर सर्वात महत्त्वाचा लक्षात ठेवण्यासारखा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या 25 आहे. म्हणजेच टोटल प्राईम नंबर बिटवीन 1 to 100 इज इक्वल टू 25. एकूण मूळ संख्या ह्या 1 ते 100च्या दरम्यान 25 आहेत. सगळ्यात लहान मूळ संख्या कोणती, विच इज द स्मॉलेस्ट प्राईम नंबर. सगळ्यात लहान मूळ संख्या ही 2 आहे. 2 ही मूळ संख्या सगळ्यात लहान आहे. आता आपण म्हणू की 1 ही संख्या मूळ आहे का, तर 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. मूळ नसणाऱ्या सर्व संख्या संयुक्त असतात 1 सोडून. 1 ही जर संख्या सोडली तर ज्या संख्या मूळ नाहीत त्या संख्या संयुक्त असतात. म्हणजे ज्या संख्या प्राईम नसतात त्या कंपोजिट असतात. पण त्याला अपवाद आहे की 1 इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. 1 नंबर इज नायदर प्राईम नंबर और नॉर कंपोजिट नंबर्स. म्हणूनच स्मॉलेस्ट प्राईम नंबर इज 2 असे म्हटले जाते. याबद्दल आणखी एक महत्त्वाचा नियम आहे की 2 इज ओनली वन इव्हन प्राईम नंबर. म्हणजे संपूर्ण गणितामध्ये एकच समसंख्या आहे जी मूळ आहे. एकच समसंख्या आहे जी मूळ आहे ती म्हणजे 2. बाकी इतर सगळ्या मूळ संख्या विषम संख्या आहेत. म्हणून इथून पुढे लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण मूळ संख्या ओळखा आहे की नाही हे पाहताना अगोदर सम आहे की विषम आहे ती पाहायचं. सम असेल तर ती मूळ नाही. फक्त 2 ही संख्या मूळ आहे. बाकी सगळ्या विषम असतील तरच त्या मूळ असतील. मूळ संख्या ह्या विषम असतात. फक्त 2 ही संख्या सोडली तर बाकी सगळ्या मूळ संख्या विषम संख्या असतात. म्हणून 2 इज ओनली वन इव्हन प्राईम नंबर म्हणजेच सममूळ संख्या. 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. ग्रेटेस्ट प्राईम नंबर बिटवीन 1 to 100. आता 1 ते 100 मधील सर्वात मोठा प्राईम नंबर कोणता, तर 97. अशा प्रकारचे काही प्रश्न येऊ शकतात. 97 इज द ग्रेटेस्ट प्राईम नंबर बिटवीन 1 to 100. त्यानंतर कधी अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात की 1 ते 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्यांची बेरीज किती. त्यावेळेला आपण पूर्ण जेव्हा संख्या आहेत ते आपल्याला त्याची बेरीज करायला वेळ नसतो. फक्त ही गोष्ट लक्षात ठेवायची की 1 ते 100 पर्यंत एकूण ज्या 25 मूळ संख्या आहेत त्या 25 मूळ संख्यांची बेरीज 1060 आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली तर या प्रकारचा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. आता आपण पाहूयात हाऊ मेनी प्राईम नंबर्स. म्हणजेच 1 ते 50 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत. आपण पाहिलं 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. त्यात 1 ते 50 मध्ये एकूण 15 मूळ संख्या आहेत. 15 प्राईम नंबर्स. 51 to 100 टोटल 10 प्राईम नंबर्स. म्हणजे 1 ते 50 मध्ये 15 आहेत. राहिलेल्या 10 ह्या 51 ते 100च्या दरम्यान आहेत. टोटल 1 ते 100 मध्ये एकूण 25 प्राईम नंबर्स आहेत. नंतर 101 to 200 101 ते 200 या दरम्यानमध्ये एकूण 21 मूळ संख्या आहेत. ह्या काही ठोकताळे आहेत हे फक्त लक्षात ठेवायचे. परीक्षेत जर आले तर त्याचे आपण उत्तर लिहू शकतो. 201 ते 300 या दरम्यान 16 मूळ संख्या आहेत. 301 ते 400 मध्ये 16 मूळ संख्या आहेत. 401 ते 500 एकूण 16 मूळ संख्या आहेत. अशा प्रकारे आपण पाहिले की 1 ते 100 मध्ये 25, 1 ते 50 मध्ये 15, 51 ते 100 मध्ये 10 मूळ संख्या आहेत आणि 101 ते 200 मध्ये 21, बाकी 500 पर्यंत प्रत्येक 100-100च्या दरम्यान 16 मूळ संख्या आहेत. आता आपण इतकं पाहत आहोत की हाऊ मेनी टोटल प्राईम नंबर्स बिटवीन 1 to 100. म्हणजे 1 to 100 मध्ये टोटल किती नंबर प्राईम नंबर आहेत, तर 21 आहेत. तर ते कोणते, ते आपण 25 मूळ संख्या आपण पाहूया. एकूण 1 ते 100 मधील एकूण मूळ संख्या 25 आहे. 25 प्राईम नंबर्स दे आर बिटवीन 1 to 100. त्यामध्ये 1 ते 10 मधील मूळ संख्या 2, 3, 5, 7 आहे. 11 ते 20 मधील 11, 13, 17, 19.
21 ते 30 मध्ये 23 आणि 29 या दोन मूळ संख्या आहेत. 31 ते 40 मध्ये 31 आणि 37 या दोन मूळ संख्या आहेत. 41 ते 50 मध्ये 41, 43 आणि 47 अशा आपण मगाशीच पाहिलं की एकूण 1 ते 50 मध्ये 15 मूळ संख्या आहेत. तर पुढे 51 ते 60 मध्ये एकूण 10 मूळ संख्या आहेत. 15 आणि 10 एकूण 25 अशा मूळ संख्या 1 ते 100 मध्ये होतात. 51 ते 60 मध्ये 53 आणि 59 या दोन मूळ संख्या आहेत. 61 ते 70 मध्ये 61 आणि 67 या दोन मूळ संख्या आहेत. 71 ते 80 मध्ये 71, 73, 79 या तीन मूळ संख्या आहेत. 81 ते 90 मध्ये 81, 83 आणि 90, 89 या दोन मूळ संख्या आहेत. तर 91 ते 100 मध्ये फक्त 97 ही मूळ संख्या आहे. यावरून आपण पाहू शकतो की सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे, तर 1 ते 100 मधील सर्वात मोठी मूळ संख्या ही 97 आहे, 97 आहे. हा चार्ट प्रत्येकानं लक्षात ठेवला तर सरावाने आपल्याला या पूर्ण मूळ संख्या पाठ होऊ शकतात आणि कुठलीही मूळ संख्या सांगताना आपल्याला अडचण येणार नाही. अशा प्रकारे आजचा हा संख्यांचा मूळ संख्या हा व्हिडिओ झालेला आहे. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये संयुक्त संख्या त्याबरोबरच जोड मूळ संख्या अशी काही मूळ संख्यांचे प्रकार घेणार आहे. धन्यवाद. यानंतरचा प्रकार आहे कंपोजिट नंबर म्हणजेच संयुक्त संख्या. तर संयुक्त संख्या म्हणजे काय, आपण या अगोदर पाहिल्या मूळ संख्या. तर मूळ संख्या म्हणजे फक्त मूळ संख्येचे अवयव फक्त 1 आणि तीच संख्या असते म्हणजेच 2 अवयव असणाऱ्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. तर कंपोजिट नंबर म्हणजेच संयुक्त संख्या म्हणजे 2 पेक्षा अधिक अवयव असणाऱ्या किंवा अधिक विभाजक असणाऱ्या संख्येला कंपोजिट नंबर म्हणजेच संयुक्त संख्या असे म्हटले जाते. म्हणजेच नंबर्स हॅव्हिंग मोर दॅन 2 फॅक्टर्स इज कॉल्ड कंपोजिट नंबर्स. म्हणजेच आता ही 28 ही संख्या आहे. ही संख्या 1, 2, 4, 7, 14, 28 यांच्या पाड्यात आहे. म्हणजेच 28च्या संख्येला 1 ने, 2 ने, 4 ने, 7 ने, 14 ने, 28 ने अशा 2 पेक्षा अधिक संख्यांचे अवयव संख्याने भाग जातो. म्हणजेच 28चे अवयव 2 पेक्षा अधिक आहेत म्हणून 28 या संख्येला कंपोजिट नंबर म्हणजेच संयुक्त संख्या असे म्हटले जाते. तर मूळ संख्येचे अवयव फक्त 1 आणि ती स्वतः ती संख्या असे 2च अवयव असतात. म्हणजेच मूळ संख्या आणि संयुक्त संख्या या एकमेकाच्या विरुद्ध आहेत. म्हणजेच जी संख्या मूळ नाही ती कंपोजिट आहे, फक्त 1 हा अपवाद सोडून. कारण 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्त नाही. बाकी जी मूळ संख्या नाही आहे ती त्या सर्व संख्येला संयुक्त संख्या असे म्हटले जाते. मग संयुक्त संख्येबद्दल किंवा कंपोजिट नंबरबद्दल काही रूल्स आहेत, आपण ते पाहूयात. म्हणजेच कंपोजिट नंबर्सचे मोर दॅन 2 फॅक्टर्स. पहिला रूल आहे मोर दॅन 2 फॅक्टर्स. कंपोजिट नंबर्सचे कधीही 2 पेक्षा जास्त अवयव असतात. कंपोजिट नंबर्समध्ये ऑड आणि इव्हन नंबर दोन्ही नंबर येऊ शकतात. ज्या प्रकारे आपण पाहिलं की प्राईम नंबरमध्ये फक्त 2 हा इव्हन नंबर असतो, बाकी सगळे ऑड नंबर असतात. पण कंपोजिट नंबर्समध्ये ऑड आणि इव्हन दोन्ही नंबर असतात. ऑड पण असू शकतात आणि इव्हन नंबर पण कंपोजिटमध्ये असतात. कंपोजिट नंबर्सचे मोर दॅन 2 फॅक्टर्स असतात. कंपोजिट नंबर्सचे मोर दॅन 2 फॅक्टर्स असतात. आपण जेव्हा 1 to 100 मधील एकूण मूळ संख्येबद्दल पाहूयात आणि एकूण कंपोजिट नंबर्स किती, प्राईम नंबर किती आणि 1 इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट त्याबद्दल आपण पाहूयात. 1 ते 100 मध्ये एकूण 1 ते 100 मध्ये एकूण 100 संख्या आहेत. 1 ते 100 मध्ये एकूण 100 संख्या आहेत. त्यापैकी आपण पाहिल्याप्रमाणे 25 प्राईम नंबर्स आहेत, 25 मूळ संख्या आहेत आणि एकूण कंपोजिट नंबर ह्या 74 आहेत. 74 आहेत, 75 नाही. आपण म्हटलं की 25 प्राईम राहिलेल्या कंपोजिट, पण एक ही नायदर प्राईम नॉर कंपोजिट म्हणजे एकही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. आपल्याला परीक्षेत अशा प्रकारचा प्रश्न येतो की which is the neither prime nor composite numbers, which number is neither prime nor composite. तेव्हा आपल्याला आन्सर
1 हे लिहावं लागेल. हाऊ मेनी प्राईम्स नंबर बिटवीन 1 to 100 म्हणलं की 25 लिहावं लागेल. हाऊ मेनी कंपोजिट नंबर्स बिटवीन 1 to 100 म्हणलं तर त्या ठिकाणी 74 लिहावं लागेल. कधी कधी अशा प्रकारचा प्रश्न येतो की हाऊ मेनी नंबर्स आर देअर बिटवीन 1 to 100 दॅट आर नॉट प्राईम नंबर्स. असे किती नंबर्स आहेत की जे 1 ते 100 मध्ये किती प्राईम नंबर्स नाहीत. तशा वेळेला आपण चुकून पटकन उत्तर 25 असेल, नॉट पाहत नाही, तशा वेळेला उत्तर नीट लक्ष द्यायचं. ते उत्तर 74 येऊ शकतं, 74 येतं. आणि हाऊ मेनी प्राईम नंबर म्हणलं तर 25 लिहायचं. आणि 1 इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट हा नियम अतिशय महत्त्वाचा आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची. या व्हिडिओमध्ये आपण या संख्यांच्या प्रकाराच्या बद्दल माहिती पाहिली. पुढील व्हिडिओमध्ये सर्व संख्यांच्या प्रकाराची माहिती पाहिली जाईल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.